बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये जेव्हापासून रुचिता जामदार हिला विशाल कोटियांचं सत्य कळलेलं आहे की तो कसा पुरींचा वापर करतो आणि त्यांना नंतर यूज करतो आणि नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करून टाकतो। व हे जेव्हापासून रुचिता जामदारीला कळलेलं आहे तेव्हापासून रुचिता जामदार हिने ठरवलेलं आहे की विशाल कोटियांपासून थोडीशी दूरी ठेवायची आहे, थोडीशी लांबी ठेवायची आहे आणि एक नवीन टीमची स्थापना करायची आहे। तर मित्रांनो, त्याचमुळे रुचिता जामदार आपल्याला आता पुढच्या भागामध्ये राकेश बापट आणि प्राजक्ता शुक्रे सोबत एक नवीन टीम, एक नवीन अलायन्स फॉर्म करताना आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये रुचिता जामदार ही राकेश बापटला बोलते की इतके दिवस मी विशाल कोटियान याची साथ देत होते, ती माझी खूप मोठी चुकी झाली, कारण की विशाल हा खूप दगेबाज माणूस निघाला। मी हे विसरून गेले की मी इथं बिग बॉस जिंकायला आलेली आहे, ना की कोणाच्या प्रेमात पडायला आलेली आहे। त्यावर मित्रांनो, राकेश बापट हा रुचिताला समजावत बोलतो की मी तुला आधी पण हे खूप वेळेस बोललो होतं की तो माणूस बरोबर नाहीये, कारण की तू मराठी इंडस्ट्रीमध्ये होतीस, तुला हिंदीतलं काय माहिती नव्हतं आणि मी खूप वर्षांपासून हिंदी इंडस्ट्रीमध्ये काम करतोय आणि मला विशाल कोटियांचं पूर्ण सत्य माहिती आहे। त्यावेळेस मित्रांनो, हे जे डिस्कशन चालू असतं याच्यामध्ये प्राजक्ता शुक्रे हे इंटरफेअर करते आणि ती पण विशाल बद्दल खूप काही गोष्टी बोलून जाते आणि हेही सजेस्ट करते की तुला अजून काही गोष्टी कळून घ्यायच्या असतील विशाल बद्दल तर तू संस्कृतीला विचार, म्हणजे तिचं नाव ससा आहे, संस्कृती साळुंके, नवीन वाईल्ड कार्ड एंट्री, हिला तू विचार, हिला विशाल बद्दल पुरेसपुरी माहिती आहे। तर मित्रांनो, याच्यावरून कळतंय की रुचिता जामदार आता विशाल कोटियांपासून थोडीशी लांबी ठेवण्यास प्रयत्न करत आहे आणि सोबतच राकेश बापट आणि प्राजक्ता शुक्रे सोबत एक नवीन अलायन्स फॉर्म करायचा प्रयत्न करत आहे। तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो की प्राजक्ता शुक्रे, रुचिता जामदार आणि राकेश बापट यांची जोडी बिग बॉस मध्ये धमाल लावेन की नाही लावेन? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। व जर तुम्ही आमच्या चॅनल नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।